नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीच्या आपल्या हक्काचे विचार. आम्ही 25 जून 2026, 2 जुलै 2026 आणि 13 तारखेला आत्ताच्या तेव्हा त्यांना जाग आली आणि त्याच्यानंतर त्यांनी एक पत्रक काढलं. आज जो निषेध आंदोलन जे आम्ही घेतलंय तो पत्रक आम्ही म्हणजे अतिशय ही दिशाभूल देण्याचं करण्याचा जो प्रकार आहे हा शिक्षण मंडळाच्या माध्यमातून झालेला आहे. कारण की आम्ही 25 तारखेला सगळे पुरावे देऊन सुद्धा यांनी शासनाला एक प्रस्ताव पाठवलाय. त्या प्रस्तावात यांनी 2024ला त्यांची मीटिंग झाली आहे शाळेची असं दाखवलंय. वास्तविक त्यांची मीटिंग झाली नव्हती, कारण की जर झाली असती तर 2025ला जेव्हा 25 जूनला आम्ही आलेलो तेव्हा शाळेला यांनी पत्र काढलेलं की कागदपत्र घेऊन या, तेव्हा ते आले असते. पण तेव्हा त्यांनी कागदपत्र दाखवलं नाही. सरांनी 30 जूनला शाळेत व्हिजिट मारली, आम्हाला कळवलं नाही, कोणाला कळवलं नाही. ह्या कुठेतरी मनात आहे ना एक पाल चुकतात की कुठेतरी चुकीचे प्रकार घडत आहेत. आणि असं जर घडलं तर निश्चित लोकांचा शिक्षण विभागावर विश्वास उडेल. आम्ही तर या न्यायालयामध्ये आता आम्ही जाणार आहोत, सर्व पालक आमच्या सोबत आहोत. परंतु हा जो प्रकार आहे हा शिक्षका धर्माला काळीमा फासणारा सुरू होतोय. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. पालकांची शिक्षण विभागाकडे एक खूप आशा असते, एक आस असते. तेवढं नका त्यांना हे करू. ही हाय खूप बेकार असते. नेमकी काय मागणी आहे? आमची मागणी अशी आहे की जे अव्वाच्या सव्वा दराने 2700 रुपयाला जे पुस्तकं युनिफॉर्म विकली गेली तर ती युनिफॉर्म त्याचे यांनी पूर्ण म्हणजे बदली करायला सांगितलेत. पैसे ते देणार आहेत बोललेत, पण तो तोंडी आदेश आहे, ते काय आम्हाला देत नाही. मी तुम्हाला फक्त एक फोटो दाखवतो इथे का एका दुकानात तशाच युनिफॉर्म हा 900 रुपयापासून चालू होतोय, बरोबर. आणि त्याच बाजूच्या दुकानात जिथे कंपल्सरी घ्यायचे तिथे 2700 रुपयापासून. पण तुम्ही युनिफॉर्म आधी घेतलेत, विद्यार्थ्यांनी वापरलेत आणि त्यानंतर तुम्ही आंदोलन केल्यामुळे ते आता वापरलेले युनिफॉर्म देता येणार नाहीत असं एक त्यांचं म्हणणं आहे. वास्तविक ना की असा प्रकार नाहीये, सगळ्यांच्या बाबतीत नाहीये. आमचं म्हणणं काय, तुम्ही युनिफॉर्म नाही परत करणार आहेत ना, बरोबर, तर पैसे रिफंड करा, त्यांना डिस्काउंट द्या, जे काय आहे. परंतु ते हे बोलतायत की त्यांनी दिलं पाहिजे, परंतु शाळा मान्य करत नाही. दुकानवाला तयार आहे, पण दुकानवाल्याचा आणि शाळेवाल्याचं साटेलोटा असल्यामुळे शाळा त्या गोष्टीला मान्य नाहीये. दुकानवाला तयार आहे रिफंड करायला. दुसरी गोष्ट की मला सांगा मॅडम की 1200-1500 युनिफॉर्म एकाच दुकानात कसे काय तयार होऊ शकतील? त्याला कंपल्सरी माहीत आहे म्हणूनच ना. मग दुसऱ्या कुठल्याच दुकानात ती नाही आहेत युनिफॉर्म. आत्ता झाले असतील, आम्ही 25 जूनला जेव्हा हे केलं त्याच्यानंतर झाले असतील, पण मग त्याच्या आधी घेतलेले आहेत ना. असं कुठे होतं का? 2-2, 3-3 पालक आहेत, ते काय करतील बिचारे? शाळा प्रशासनाने एक असा आरोप केलाय की काही ठराविक लोकांनी ते टेंडर मिळवण्यासाठी प्रयत्न केलेत आणि ते मिळाले नाहीत, म्हणून आता आमच्या शाळेच्या विरोधात पालकांना भडकवण्याचं काम केलं जातं. बघा, एक मिनिट, पालक किती आहेत? वास्तविक त्यांचा आरोप कोणावर आहे माहित नाही. आम्ही त्यांच्याकडे लेखी जर काही पण तसा पुरावा असेल, बघा टेंडर किंवा काही पण, तो फोन कॉल करतो, व्हॉट्सअपला मेसेज करतो, कुठेतरी बैठक करतो. त्या बैठकीची त्यांना तारीख माहीत असेल, कोणाच्या रेफरन्सने गेला असेल हे माहीत असेल, बरोबर. हे असेल तर त्यांनी त्यांच्या परीने न्यायालयीन लढाई लढावी, कायदेशीर तक्रार करावी. पण खोटे नाटे गुन्हे करून आरोप करून तुम्ही काय साध्य करणार? माझ्यावर त्यांनी 25 जूनला मी जेव्हा हे केलं ना, इथेच एक खोटा आरोप हे केला. त्याच्यावर जर तुम्ही त्या कमेंट जर बघाल ना तर 200 कमेंट आहेत ना, त्यातल्या 199 त्यांच्या विरोधात आहेत. मला तुम्ही सांगा मग ही कुठली पद्धत आहे? अरे जरा तरी तुम्ही थोडंफार हे करावं ना. बघून सर, टिटवाळ्याच्या शाळेत गणवेश आणि नोटबुकच्या ज्या काही रेट बद्दल पालक आंदोलन करतायत, आज पुन्हा एकदा त्यांनी आंदोलन केलंय. त्यांना काय आश्वासन दिलं किंवा आपण काय कारवाई करणार आहोत? कोणत्याही शाळेमध्ये विशिष्ट दुकानातून वह्या, पुस्तकं किंवा गणवेश खरेदी करू नये, अशा प्रकारची कोणतीही सक्ती करू नये, याबाबत या कार्यालयाने 20 एप्रिल 2026 रोजी सर्व शाळांना परिपत्रक पाठवलेलं आहे. आणि त्या संदर्भात जनसंपर्क अधिकाऱ्यामार्फत आम्ही त्यांना त्या परिपत्रकाला प्रसिद्धी देखील दिलेली आहे. त्यानंतर शाळा सुरू झाल्यानंतर या शाळेमध्ये असा प्रकार घडला, तो जून महिन्याच्या अखेरीस निदर्शनास आला आहे. तर शाळेने ज्या गाईडलाईन्स आहेत, माननीय शिक्षण संचालकांच्या गाईडलाईन्स आहेत, किंवा कुठल्याही युनिफॉर्मची किंवा विशिष्ट दुकानातून खरेदी करू नये याबाबतच्या
सक्ती करू नये याबाबत जे मार्गदर्शक सूचना आहेत त्यांचा भंग केला आहे. याबाबत आम्ही माननीय विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई विभाग मुंबई यांच्याकडे शाळेवर कारवाई करण्यासाठी प्रस्ताव सादर केलेला आहे. यापूर्वी पण आपण हेच उत्तर दिलेलं, आज पुन्हा त्यांनी आंदोलन केलंय. त्यांचं आंदोलन तर मग कधी हे सगळं संपणार आहे किंवा काय? शाळेवर कारवाईचा प्रस्ताव आम्ही माननीय विभागीय उपसंचालक कार्यालयात सादर केलेला आहे. त्यानंतर विभागीय उपसंचालकांचे जे काही आदेश येतील शाळेवर कारवाईचे, ते कारवाई या कार्यालयामार्फत केली जाईल. बरोबर. त्याच्यात तुम्ही काय दिलेलं आहे, कुठलीच बाजू आहे. आणि एक तर पहिली गोष्ट 25 तारखेला सर्व पालकांनी येऊन तुम्हाला लेखी निवेदन दिलं. परत 25च्या नंतर तुम्ही कुठलीही कारवाई केली नाही. का केली नाही? तुम्ही आम्हाला अगदी स्पष्ट बोललेलं इथे. तुम्हाला जेव्हा आम्ही तुमचा मान्यता नंतरचा प्रस्ताव पाठवतो, तुम्ही मंगळवारनंतर शिक्षण उपसंचालकांकडे तुम्ही पाठपुरावा करा, हे सर बोललेले होते. तर 1 तारखेला परत आम्ही तुम्हाला लेटर दिलं. बरोबर. त्याच्यानंतर तुमची ट्रेनिंगच बदलली. बरोबर. आता 13 तारखेला लेटर दिल्यानंतर आम्ही हे जे पालक आहेत हे वेळ आहेत. आज सगळ्यात पहिले मला एका गोष्टीचं हे द्या. आता इथे लिहिलेलं आहे बघा, शिक्षण हा फक्त आहे धंदा नाही. हे चुकीचं आहे का बरोबर आहे हे मला फक्त तुम्ही सांगा कायद्याच्या बाजूने.